वीज प्रश्नांवर प्रशासनाला राष्ट्रवादीचा इशारा. हिमायतनगरात आमरण उपोषणाला सुरुवात. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. हिमायतनगर शहर व तालुक्यातील वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्या, रस्त्यालगत उभे असलेले धोकादायक वीज पोल, डीपी हलवणे, वाढती वीज बिले तसेच शेतकऱ्यांच्या अडचणीवर तातडीने तोडगा काढावा आणि अधिकृत कामांबाबत दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 9 मार्च पासून 33 केव्ही उपकेंद्रासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर उपोषण करत असून अनेक कार्यकर्ते व शेतकरी उपोषणात सहभागी झाले आहेत. शहराजवळून जाणाऱ्या एक्सप्रेस फीडर 33 केव्ही लाईनमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून ती लाईन सुरक्षित अंतरावर हलवावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच शहरातील काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध उभे असलेले वीज पोल व डीपीमुळे अपघाताचा धोका वाढला असून ते तातडीने हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय वाढलेली वीज बिले, विनापरवाना करण्यात आलेली कामे, शेतकऱ्यांच्या शेतातील डीपी बसवण्याचा प्रश्न, रोड क्रॉस सर्व्हिसिंग कनेक्शन मधील अडचणी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान महिनाभरापासून करण्यात आलेल्या आंदोलनावेळी प्रशासनाने चौकशी व कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच अखेर पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे वामनराव पाटील वडगावकर यांनी सांगितले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. एक एका महिन्यासाठी आपल्याला त्यांनी लेखी दिले होते. आपल्या मागण्या म्हणजे एकदम रास्त मागण्या शेतकरी हिताच्या मागण्या होत्या. त्यामध्ये आमचा शेतकरी वर्ग पहिले एवढ्या मोठ्या संकटात असून त्यांना एमएससीबी डिपार्टमेंट मध्ये सगळ्यात जास्त त्रास जर कोणाला जास्त असेल तर ते सगळ्यात मोठा त्रास मिळतो शेतकऱ्याला आहे. त्या शेतकऱ्याच्या काही मुद्द्यावर मी उपोषण केले असता त्यांनी मला लेखी निवेदन देऊन त्या टायमाला त्यांनी मला 1 महिन्यात तुमच्या मागण्या पूर्ण करतो असं बोलून आम्हाला त्या टायमाला उठवलं गेलं, स्थगित केलं. आज 1 महिना संपल्याच्या नंतर मी उपोषणासाठी इथं अर्ज गेल्या 4 तारखेला दिलेत. सर्वप्रथम तर माझ्या उपोषणासाठी भरपूर अडथळे आणलेत त्यांनी. बाहेर टाका गेलं तर पोलीस प्रशासन विरोध करत होता, हवेला नको. मध्यात टाका गेलं तर महावितरणवाली म्हणत होती नको. या सगळ्या गोष्टी आम्ही ओलांडून माझ्या पूर्ण शेतकरी बांधवासाठी हिमायतनगर तालुक्यामध्ये हे अशोका बिटकॉम कंपनी लिमिटेड नाशिक या कंपनीनं जवळपास 4,000 4,500 ते 5,000 पोल उभे केलेत. ते सर्व पोल रोड पासून 4 फूट 5 फूट अंतरावर उभे केलेत. बसमध्ये शालेय विद्यार्थी 100-125 विद्यार्थी राहिले. मिरगाच्या टायमाला जर ते एखादा पोल पडला आणि त्या बसवर जर असा काही अपघात झाला तर त्या बसमधला एकही विद्यार्थी वाचत नाही. ह्या गोष्टीचा विचार केला. त्यानंतर मग एमएससीबी कडून आपल्या हिमायतनगर तालुक्यामध्ये बेकायदेशीर झालेले कामं असतील, डीपी असतील, त्यातली एक डीपी इथं जप्त केलेली आहे. मग ते डीपी कुठल्या एजन्सीला दिली होती, डीपी कंपनीतून त्या डीपीवर आता नेम प्लेट आहे. त्या कुठल्याही गोष्टीचा काही त्यांनी असं सखोल जाऊन खोलवर जाऊन त्याची चौकशी न करता चालढकलपणा करून बनवाबनवी करून आम्हाला असं लेखी पत्र देऊन त्यानंतर आमचे 20 दिवस आमचा कोणी फोन उचलला नाही किंवा आम्हाला कुठलं एखादं पत्र दिलं नाही. त्याकरिता आम्ही डबल असं असणार आमच्या शेतकरी हितासाठी आम्ही उपोषण मांडलं. मी तर म्हणतो ना, आपल्या तालुक्यात नाही तर नांदेड जिल्ह्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात म्हणलं हरकत नाही. एक एमएससीबीचा रेट ठरलेला आहे. डिओ गेला तर 500 रुपये आणि फ्यूज गेला तर 200 रुपये. असं सांगा गेलं तर छोटी गोष्ट सांगली मी, परंतु असे अनेक कामात या ठिकाणी मग जे नवीन मीटर आलेत त्याच्यामध्ये युनिट भर जास्त पडाला. वापर 10 युनिटचा होत असेल तर त्याला बिल 100 युनिटचं आलं. एमएससीबी कर्मचारी लाईनमॅनकडे दिलं तर 3-3, 4-4 महिने ते बिल भरत नाहीत. पुन्हा ज्या लोकांना कोटेशन भरून आज जवळजवळ 10-10, 12-12 वर्षे झाले त्या लोकांना कुठले पोल नाही, डीपी नाही, काही नाही. आणि काही लोकांना इन्व्हेस्टमेंटसाठी शेती घेऊन शेतकरी म्हणून जे इथं प्रॉपर्टी कमवलेले काही मोठे लीडर आहेत, त्या लीडरानं लगेच एका महिन्यात जमीन घ्यायची, दुसऱ्या महिन्यात विहीर करायची आणि रात्रातून डीपी असं सगळं. द्यावं यारो बांधो बारा, आधा तुम्हारा आधा आम्हाला. सगळ्या कर्मचाऱ्याचं वाक्य एकच, द्या पैसे घ्या डीपी. हे शेतकरी पैसे कुठून देणार आहे? आपल्याला गेल्या उपोषणामध्ये त्यांनी सांगितलं आपल्या
ट्रान्सफॉर्मरचे कामं जिथले जिथले पेंडिंग असतील ते कामं पूर्ण, शेतकऱ्याचे पेंडिंग कामं पूर्ण करू. पुन्हा गावातील पूर्ण डिप्याचं मेंटेनन्स क्लिअर करू. कुठल्याच डिपीचं मेंटेनन्स नाही, कुठल्याच किटकॅट बॉक्सला पेटीला झाकण नाही, ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांनी तोंडी सांगितलं होतं. परंतु वरिष्ठाकडून जे इथल्या आपल्या उपअभियंत्याकडं जे पुरवठा आहे ते मालाचा डीपी मेंटेनन्ससाठी असो या कुठलं काय असो, त्यांनी मी तर म्हणतो ना सरळ सरळ भागीदार करून त्यांनी असं असणारं मार्केटमध्ये विक्री केलेलं आहे. कुठंच मेंटेनन्स केलेलं नाही. आज आपण पूर्ण नांदेड जिल्ह्यात कुठल्या डीपीवर पाहू शकतो, कुठल्या डीपीच्या किटकॅटला दरवाजे नाहीत, ना किटकॅट ना काहीच, तारे टाकून कार्यक्रम चालू आहे. मी तर म्हणतो ना एखाद्या गल्लीमध्ये कुठं चोराची संख्या एवढी वाढली, त्या फ्यूज काढायला लाकूड कुचलं काढलं, चोरी करायला मोकळं, कुठला लाईनमॅन फोन उचलत नाही, कोणीच येत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी इथं थांबलो. त्यामध्ये सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे माझा 4000 ते 5000 पोलं त्यांनी जे उभे केले रोडला लागून, ते पोलं माझ्या मते त्यांनी रोड पासून 50 फूट अंतरावर घ्यावं. कारण कुठल्याही PWD ऑफिसनं यांना पोल उभं करण्यासाठी मंजुरी दिलेली नाही. तर आमदार साहेबांनी आपल्याला या उपोषणामध्ये शेतकरी हितासाठी भरपूर सहकार्य केलं. खरोखर आमदार साहेबांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि आता मला वाटते आज सोमवार, मंगळवार, बुधवार या 2 दिवसामध्ये लक्षवेधी 100% लागणार. मागण्या मान्य नाही झाल्या तर आमचं म्हणणं एकच आहे की बाबा आपण आपल्या हिमायतनगर तालुक्यामध्ये जे ओरिजिनल कास्तकार तर त्यांचं काम न करता जे आपण बेकायदेशीर कामं केले, मग ते 33 असेल, 33 KV असेल, LNQA असेल, LT असेल, HUDS मध्ये 15चे ट्रान्सफॉर्मर असतील, 25चे असतील, 63चे असतील, 100चे असतील, हे जेवढे कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर काम केले त्या सर्व कर्मचाऱ्याला त्यांनी निलंबित करून टाकावं. आणि यांचा सगळ्याचा मेन मोरक्या लीडर कर्मचारी म्हणून जर कोणाला ओळखत असेल तर मी पाटील साहेबाला ओळखतो, उप अभियंता, यांचं निलंबित करावं. यांनी 2 जणांवर निलंबित केलं, परंतु त्याच्यामध्ये गुन्हेगार आमच्या मतानं एक आहे सूर्यवंशी नावाचा, आणि जो वडगावचा जाधव आहे तो त्यांनी माझं उपोषण मागे घेण्यासाठी माझ्या गावचा कर्मचारी त्यांना निलंबित केलं. आमचं म्हणणं त्यांना ठोसपणे मी 1 महिनाभर त्यांना मागणी केली की बाबा आमच्या गावचा जो तुम्ही कर्मचारी निलंबित केला आणि माझ्या उपोषणाला मागे घेण्यास मला आपण तयार केलं, तर तुम्ही मला प्रूफ देणार होते की बाबा कर्मचारी चुकला का. हे त्यांनी आतापर्यंत 1 महिन्यात त्या जाधव कर्मचाऱ्याला कुठलीही चुकी त्याची काढलेली नाही. आणि जर त्याची चूक नसेल तर मला वाटते त्यांनी त्यांना ड्युटीवर घ्यावं.